जय श्री श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरधरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरावनचारि। जमुनातीरावनचारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मयि ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता
सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण प्रभुजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. कुणाच्या लक्षात आहे का प्रभुजी माताजीच काल आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण. एक दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण काल चर्चा केली होती. कोण सांगेल? येस प्रभुजीच माताजी. नीता माताजी, कविता माताजी, किरण प्रभू, क्षितिजा माताजी, माधुरी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. आपण कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत हे समजून घेतलं होतं. म्हणजे जे कर्मी असतात किंवा जे योगी असतात ज्यांना सिद्धी प्राप्त करायची असते त्यांच्या मनात भौतिक इच्छा असल्यामुळे ते अशांत असतात, पण कृष्ण भक्ताची भगवंतांची सेवा करण्याव्यतिरिक्त कुठलीही इच्छा नसते, त्यामुळे ते शांती प्राप्त करतात. तर हे आठवत आहे प्रभूजी. हरे कृष्ण. खूप छान माताजी प्रभू. आणि आपण तो श्लोक पण पाहिला, खूप महत्त्वाचा. किराट, आभीर, आंध्र, पुलिंद. लक्षात आहे आपल्या सर्वांच्या? येस प्रभूजीच माताजीच. हो आठवला प्रभूजी. हां, अजून कोणी दुसरे भक्त त्या श्लोकाचा अर्थ, शब्दशः अर्थ जरी लक्षात नसेल तरी मतितार्थ काय होता, जो श्लोक आपण चर्चा केलेला? किरण प्रभू. हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभू. भारतवर्ष जे होतं ते पूर्वी पूर्ण पृथ्वी तलावर होतं आणि ते त्यामध्ये नंतर जे किरात, हुण, आंध्र ह्या जमातीप्रमाणे त्यांचं ते विभागचा आपण अभ्यास केलेला आहे यामध्ये. हो हो. पण आपला त्याचा मतिता अर्थ काय होता की या सर्व जमातीतील किंवा बाकीचे पण लोक काय होऊ शकतात, त्यांचं शुद्धीकरण. हा हा प्रभू सांगा. भगवत भक्त होऊ शकतात. भगवत भक्त होऊ शकतात. कधी भगवत भक्ताचा आश्रय घेतल्यावर. हा खूप छान. की अशा प्रकारचे पतित ठिकाणचे पण व्यक्ती हे भगवत भक्तीच्या श्रेष्ठ स्तराला प्राप्त करू शकतात भगवत भक्तांचा आश्रय घेऊन. म्हणजे सांगण्याचा हेतू हा की भक्तीमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, बंदी नाही आहे. प्रत्येक बॅकग्राऊंडचा, प्रत्येक प्रकारचा व्यक्ती भक्तीला प्राप्त करू शकतो जर आपण
एकदा आपण तो पाहूया. कृष्ण प्रभूजी हरे कृष्ण. येस माताजी. देतोय अच्छा अच्छा, एक मिनिट त्याचा सराउंडिंग साऊंड. आता आवाज व्यवस्थित येत माताजी? हो प्रभूजी, आता क्लिअर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर खूप महत्वाचा श्लोक पाहिला आपण. किरात हुनांद्र पुलिंद पुलकशा आभीर शुंभ यवना कसादय ये अन्येच पापा. म्हणजे हे तर केवळ सॅम्पल जमातींची लिस्ट दिली शुकदेव गोस्वामींनी. याशिवाय बाकी जे कोणी पाप करणारे असतील, ये अन्येच पापा यत अपाश्रयाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः. जे की पापी बॅकग्राऊंडचे पण बाकीचे कोणी व्यक्ती असतील, ते पण भगवत भक्तीच्या श्रेष्ठ स्तराला प्राप्त करू शकतात, जर भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा जर आपण आश्रय प्राप्त केला तर. आणि आपण काही उदाहरणं पाहिले आणि काही श्लोक पाहिले श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामधून, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे 3 प्रकारची जी बुद्धी आहे ती नरकीय बुद्धी म्हणून आपण चर्चा केली. कुणाच्या लक्षात आहे का की कोणते प्रकार होते त्याच्यामध्ये? काय नाही करायला पाहिजे? कोणती बुद्धी ही नरकीय बुद्धी सांगितलेलं आहे? येस प्रभूजीच, माताजीच. प्रयत्न करा. एखादं राहिलं तर मी मदत करेल. प्रयत्न करा आठवण्याचा. कोणत्या प्रकारच्या बुद्धीला नरकीय बुद्धी म्हटलंय आपण? 3 क्रायटेरिया दिले होते. रतिरूपा माताजी, अवधूत चरण प्रभू. हरे कृष्ण. आपण चर्चा केलेली की 3 प्रकारची बुद्धी, की कोणत्या वैष्णवांना, भक्तांना, भगवत भक्तांना जर कोणत्या विशिष्ट जाती किंवा कुळामधून आलेलं असं जर कुणी विचार करत असेल, किंवा आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांना सामान्य व्यक्ती मानत असेल, किंवा जे भगवंतांचे अर्च विग्रह आहेत त्यांना जर साधारण मूर्ती किंवा पुतळ्याच्या रूपामध्ये मानत असेल, तर ही बुद्धी नरकीय बुद्धी आहे. आणि आपण विशेषतः पहिला मुद्दा चर्चा करण्यासाठी खूप काही उदाहरणं पाहिले की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी स्वतः अशा भक्तांना त्यांच्या भगवंतांच्या समर्पणामुळे श्रेष्ठ भक्ताचा स्तर प्रदान केला, जे की वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये पण त्यांचा जन्म झालेला नव्हता. कुणाच्या लक्षात आहे का ते उदाहरण? प्रभूजीच, माताजीच. प्रभूजी हरिदास हरिदास ठाकूर. हा, श्रील ते हरिदास ठाकूर. मुस्लिम धर्माचे होते हा आणि त्यांना भक्ती होती. हा, त्यांना केवळ भक्ती, त्यांना भगवंतांच्या नामजप विषयी इतकी रुची होती, आसक्ती होती की दिवसातून 3 लाख पेक्षाही अधिक भगवत नामांचा जप करायचे, जवळपास 192 माळा. आणि त्यांच्या हरिनामा प्रतीच्या ओढीला लक्षात घेऊन चैतन्य महाप्रभूंनी त्यांना स्वतः नामाचार्य ही पदवी प्रदान केली. आणि आपण श्रील अद्वैत आचार्य यांचं उदाहरण पाहिलं की अद्वैत आचार्य हे नवदीप धामामधले श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पण अशा अद्वैत आचार्यांनी श्राद्ध ह्याच्या वेळेला, सेरेमनीच्या वेळेला भगवंतांचा जो महाप्रसाद आहे तो ग्रहण करण्याचा मान अगोदर कुणाला दिला? श्रील हरिदास ठाकूर यांना. आणि श्रील हरिदास ठाकूर यांना खूप संकोचल्यासारखं वाटलं. ते म्हणाले की हे अद्वैत आचार्य, की तुम्ही काय करत आहात? तुम्ही जर असं केलं तर बाकीचे जे स्मार्थ व्यक्ती आहेत ते तुम्हाला नाव ठेवतील, तुमची अवहेलना करतील. आणि श्रील अद्वैत आचार्य यांनी काय सांगितलं की हे श्रील हरिदास ठाकूर, आपल्यासारख्या श्रेष्ठ भगवत भक्तांचा आदर करणं म्हणजे शेकडो जे वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा भगवत भक्तांच्या समर्पणामुळे त्यांची जी स्तर आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. सर्वांना क्लिअर आहे हे मुद्दे? प्रभूजीच, माताजीच, शास्त्रांच्या आधारावर. हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. हो प्रभूजी.
ठीक आहे. तर आपण आता श्लोक हो क्रमांक प्रभूजी. 20 पासून सुरुवात करूया. तर ह्या शुकदेव गोस्वामींच्या प्रार्थना आहेत भगवंतांना त्यांनी अर्पण केलेल्या. परीक्षित महाराजांच्या विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्या अगोदर तर कृपया श्लोक पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रियः पतिर्यज्ञपति प्रजापतिर् श्रेयः पतिर्यज्ञपति प्रजापति प्रजापती धियां पतिर्लोकपतिर्धरापति धिया पतिर्लोकपति पतिर्गतिश्चान्दकः वृष्णिसात्वता प्रसीदतां मे भगवान् सतां पति. कुणाला वाचायचंय का प्रभुजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू का? हरे कृष्ण. अलका माताजी, एक मिनिट हा. अजून चित्रा माताजी, तुम्ही पण वाचण्यासाठीच हात वर रेस केलेला आहे का? चित्रा माताजी. हो प्रभूजी. हा ठीक आहे. अलका माताजी, तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे, पुढचा श्लोक वाच. हरे कृष्ण. येस चित्रा माताजी. सगळ्यांना नमस्कार. हरे भगवान श्रीकृष्ण सर्व भक्तांचे आराध्य भगवान आहेत. ते अंधक आणि वृष्णीसारख्या यदुकुळातील राजांचे संरक्षक व यदुकुळाचे यश आहेत. ते सर्व लक्ष्मीचे पती आहेत. ते सर्व यज्ञांचे निर्देशक आणि म्हणून सर्व जीवांचे प्रमुख आहेत. तेच बुद्धीचे नियंत्रक, सर्व आध्यात्मिक व भौतिक ग्रह लोकांचे स्वामी आणि पृथ्वीवरील सर्व श्रेष्ठ अवतार सर्व आहेत. असे ते भगवान श्रीकृष्ण माझ्यावर कृपा करोत. तात्पर्य श्रील प्रभुपादांची जय. श्रील प्रभुपादांद्वारा सर्व प्रकारच्या चुकींच्या संकल्पनांपासून मुक्त झालेल्या प्रमुखगत व्यलिकांपैकी श्री शुकदेव गोस्वामी हे एक आहेत. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण विषयी झालेला साक्षात्कार सांगताना ते म्हणतात की सर्व पूर्णत्वातील परमावधी म्हणजेच पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे हे आहेत. प्रत्येक जण भाग्य देवता लक्ष्मी देवींच्या कृपेची याचना करीत असतो, परंतु भगवान श्रीकृष्ण तर सर्व भाग्य देवतांचे पती आहेत हेच त्यांना माहीत नाही. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की भगवंत आपल्या दिव्य गोलोक वृंदावन धामात सुरभी गायीचे पालन करतात आणि सहस्रावधी लक्ष्मी देवता त्यांची सेवा करतात. या सर्व भाग्य देवता भगवंतांच्या अंतरंग शक्तीमधील हृदिनी शक्तीचे रूप आहेत आणि या अवनीतलावर जेव्हा भगवंत अवतरित झाले तेव्हा त्यांनी आपल्या हृदिनी शक्तींचा क्रिया आंशिक रूपात रास लीलेद्वारे प्रगट केल्या. विकृत लैंगिक सुखोपभोगाद्वारे भ्रामक आल्हादिनी शक्तीच्या मागे लागलेल्या ह्या जगातील बद्ध जीवांना आकृष्ट करण्यासाठीच भगवंतांनी रासलीला प्रदर्शित केली. भौतिक जगातील नित्य लैंगिक जीवनापासून अनासक्त असलेल्या विशुद्ध भक्त शुकदेव गोस्वामींनी हृदिनी शक्तीच्या या लीलांची चर्चा निश्चितच लैंगिकतेच्या संदर्भात केलेली नसून लैंगिकतेच्या मागे वेड्याप्रमाणे धावणाऱ्या भौतिकवादी लोकांना अचिंत्य असलेल्या दिव्य रसाचे आस्वादन करण्यासाठी केली आहे. भौतिक जगात लैंगिक जीवन हे मायेच्या शृंखलांनी बद्ध होण्याचे मूळ कारण आहे आणि निश्चित शुकदेव गोस्वामी हे या जगातील मैथुन जीवनामध्ये कधीच आसक्त नव्हते. तसेच भगवंताच्या हृदिनी शक्तीच्या प्रगट्याचीही अशा नित्य गोष्टींची मुळीच संबंध नाही. श्री चैतन्य महाप्रभू चाललं गेलं. दुसरी ओळ. चैतन्य दुसरी ओळ. गोष्टींशी मूळ संबंध नाही. श्री चैतन्य महाप्रभू श्रमात अत्यंत कठोर पालन करते होते. कोणत्याही स्त्रीला जवळ येण्यास किंवा प्रणाम करण्यासही ते अनुमती देत नसत. जगन्नाथ मंदिरातील देवदासींच्या
प्रार्थनाही त्यांनी कधी ऐकल्या नाही. कारण संन्याशाला स्त्रीचे गायन ऐकण्यासही प्रतिबंध आहे. असे असूनही त्यांनी वृंदावनातील गोपिकांची आराधना म्हणजे सर्वोच्च प्रेममयी भगवत सेवा आहे अशी शिफारस केलेली आहे. श्रीमती राधाराणी ही सर्व भाग्य देवतांची प्रमुख आहे आणि म्हणूनच ती भगवंतांना आनंद देणारी त्यांची सहचरिणी आहे. श्रीकृष्णांपासून अभिन्न आहेत. वैदिक कर्मकांडामध्ये जीवनातील सर्वश्रेष्ठ लाभ मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या यज्ञ कर्माची शिफारस केली आहे. मोठे मोठे यज्ञ करण्याचा परिणाम म्हणून मिळणारी फळे म्हणजे लक्ष्मी देवीने दिलेला लाभ होतं आणि भगवंत हे लक्ष्मी देवीचे पती किंवा प्रियकर असल्यामुळे ते वास्तविक सर्व यज्ञांचे अधिष्ठाता आहेत. ते सर्व यज्ञांचे अंतिम भोक्ता आहेत आणि म्हणूनच यज्ञपती असे त्यांचे आणखी एक नाव आहे. भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्व काही यज्ञपतीच्याच संतुष्टी प्रित्यर्थ करावे. यज्ञार्थात कर्मणो अन्यथा मनुष्याची सर्व कार्ये त्यांच्याच प्राकृतिक नियमातील बंधनास कारणीभूत होतील. जे चुकीच्या एक मिनिट कुठे चाललेला हे जे चुकीच्या कल्पनांपासून व्यलिकम मुक्त झालेले नाहीत. ते दुय्यम देवांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करतात. परंतु भक्त निश्चितपणे जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या यज्ञांचे परमभोक्ता आहेत आणि म्हणूनच ते संकीर्तन यज्ञ करतात. श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम. या कलियुगात विशेष करून संकीर्तन यज्ञाची शिफारस करण्यात आली आहे. आपल्या साधनांमुळे आणि निष्णात पुरोहिताच्या अभावामुळे कलियुगात इतर प्रकारचे यज्ञ करणे शक्य नाही. भगवत गीतेवरून 3.10.11 आपणास माहिती मिळेल की ब्रह्मदेवाने ब्रह्मांडामध्ये बद्ध जीवांना पुन्हा जन्मास घातल्यानंतर त्यांना यज्ञ करून समृद्ध जीवन जगावयास सांगितले. अशा यज्ञ कर्माच्या योगाने बद्ध जीवांना शरीर व आत्मा एकत्रित राखण्यास काहीच अडचण येत नाही. अंततः ते आपले जीवन शुद्ध करू शकतात. स्वाभाविकच ते आध्यात्मिक अस्तित्वाप्रत उन्नत होतील. असे हे आध्यात्मिक अस्तित्व म्हणजे जीवाचे वास्तविक स्वरूप आहे. बद्ध जीवाने यज्ञ करणे, दाने देणे आणि तपस्या करणे या क्रियांचा कोणत्याही परिस्थितीत कधीही त्याग करू नये. यज्ञपती भगवंतांना संतुष्ट करणे हाच अशा सर्व यज्ञांचा हेतू आहे. म्हणून भगवंतच प्रजापतीही आहेत. कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे एकच भगवंत अगणित जीवांचे प्रमुख आहेत. ते सर्व जीवांचे पालन करतात. एको बहुना यो विदधती कामान. म्हणूनच त्यांना सर्वश्रेष्ठ भूत किंवा जीवांचा प्रतिपालक असे म्हणतात. जीवांना त्यांच्या पूर्व कृत्यानुसार बुद्धी प्रदान करण्यात आलेली असते. सर्वच जीवांना सारखाच प्रमाणात सारख्याच गुणवत्तेची बुद्धिमत्ता दिलेली नसते. कारण भगवद्गीतेत 15.15 मध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धीचा विकासामागे भगवंताचे नियंत्रण असते. परमात्मा रूपाने भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असतात आणि त्यांच्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती येतात. मत्त स्मृती ज्ञान मोहनंच. भगवंतांच्या कृपेने एखाद्याच व्यक्तीला आपल्या पूर्व कृत्याचे अचूक स्मरण असते. त्यांच्याच कृपेने एखादा अतिशय बुद्धिमान व त्यांच्याच कृपेने एखादा मूर्ख असतो. म्हणून भगवंत हे विद्यापती किंवा बुद्धीचे स्वामी आहेत. बद्ध जीव भौतिक जगाचा अधिपती होण्याचा निरंतर प्रयत्न करीत असतो. प्रत्येक जण आपल्या बुद्धीचा प्रयोग करून या भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. बद्ध जीवांनी बुद्धीचा केलेला हा दुरुपयोग म्हणजेच वेडेपणा होय. खरे तर प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठीच बुद्धीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. परंतु वेडेपणामुळे बद्ध जीव इंद्रिय तृप्ती करण्याकरता आपल्या शक्तीचा आणि बुद्धीचा पुरेपूर उपयोग करतो
आणि हा हेतू पूर्ण करण्याकरिता स्वेच्छेने सर्व प्रकारचे दुष्कृत्य करतो. याचा परिणाम म्हणूनच मुक्त स्वच्छंदी स्वतंत्र जीवन प्राप्त करण्याऐवजी मूळबद्ध जीव भौतिक शरीरांच्या निरनिराळ्या निरनिराळ्या बंधनामध्ये गुंतून जातो. भौतिक सृष्टीतील सर्व काही भगवंताचीच निर्मिती आहे, म्हणून ते सर्व वस्तूंचे स्वामी आहेत. भगवंताच्या नियंत्रणाखाली बद्ध जीव या भौतिक सृष्टीच्या आंशिक भागांचा उपयोग घेऊ शकतात. स्वतंत्रपणे मात्र ते उपभोग घेऊ शकत नाहीत. ईशोपनिषदातही म्हटले आहे की जगाच्या स्वामींने दिलेल्या गोष्टीवरच मनुष्याने समाधान मानले पाहिजे. मुळेच मनुष्य दुसऱ्याची संपत्ती बळकवण्याची त्याचा प्रयत्न करतो. विश्वाचे अधिपती श्री भगवान बद्ध जीवांवरील अहेतुकी कृपेमुळेच त्यांचा आपल्याशी असणारा शाश्वत संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी स्वतःच्या शक्तीद्वारे आत्ममाया अवतरित होतात. जे काही मर्यादेपर्यंत भोग घेऊ शकतात, परंतु स्वतःच सर्वस्वी मला शरण यावे असे भगवंत सांगतात. परंतु स्वतः सर्वस्वी भोगता असल्याचा मिथ्या दावा करतो. त्याने असा प्रयत्न करण्याऐवजी सर्वतोभावे मलाच शरण यावे असे भगवंत सांगतात. अशा प्रकारे जेव्हा ते अवतरित होतात तेव्हा ते आपले भोग करण्याचे सामर्थ्य प्रदर्शित करतात आणि यासाठीच उदाहरणार्थ ते एकाच वेळी 16 सहस्र भार्यांशी विवाह करतात. एक अथवा दोन पत्न्यांचाही पती असल्याचा बद्ध जीवास अभिमान असतो, परंतु भगवंत तर त्यांच्या या मूर्खपणावर हसतात. खरा पती कोण आहे हे बुद्धिमान मनुष्य जाणतो. वस्तुतः भगवंतच आपल्या सृष्टीमधील सर्व स्त्रियांचे पती आहेत, परंतु भगवंताच्याच नियंत्रणाखाली असणाऱ्या बद्ध जीवास आपण एक किंवा दोन पत्न्यांचा पती असण्याचा गर्व असतो. या श्लोकातील वेगवेगळ्या प्रकारच्या पतींचा उल्लेख भगवान श्रीकृष्णांच्या संदर्भात करण्यात आला आहे आणि म्हणूनच शुकदेव गोस्वामींनी विशेष करून यदुकुळाच्या पती आणि गतीचा उल्लेख केलेला आहे. यदुकुळातील सर्वांना माहीत होते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वस्वी आहेत आणि त्यांनी अवनीतलावरील आपल्या दिव्य लीलांची समाप्ती केल्यावर त्यांच्याकडेच परत जाणे हे त्या सर्वांचे ध्येय होते. भगवंताच्या इच्छेनुसारच यदुकुळाचा संहार झाला, कारण त्या सर्वांनाच त्यांच्या बरोबर भगवत धामात जायचे होते. यदुकुळाचा संहार हा भगवंतांनीच निर्मिलेला भौतिक देखावा होता, कारण सर्व वंशज हे भगवंताचे नित्य सहचरी आहेत. म्हणून भगवंत सर्वच भक्तांचे मार्गदर्शक आहेत. यास्तव शुकदेव गोस्वामींनी प्रेमपूरित भावनांनी आदरांजली अर्पित केली आहे. श्रील प्रभुपाद की जय. हरे हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर थोडंसं मोठं तात्पर्य आहे, तर आपण काही महत्वाचे मुद्दे पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वात अगोदर श्रील प्रभुपादजी ब्रह्मसंहितेतील एका विशेष श्लोकाचा संदर्भ देत आहे तात्पर्यामध्ये, हे दाखवण्यासाठी की कशा प्रकारे या भौतिक जगातील लोक तर एका लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. जसं की आपण दिवाळीच्या वेळेस वगैरे पाहतो की लक्ष्मीपूजन हा एक विधी असतो किंवा दिवाळीचा एक महत्वाचा विधी आहे. परंतु शास्त्रात सांगितलंय की खऱ्या प्रकारे लक्ष्मीजी आपल्याला प्रसन्न करायचे तर काय करायला पाहिजे? भगवंतांची भक्ती व्यवस्थित प्रकारे करायला पाहिजे. भगवंत कृष्ण हे साक्षात लक्ष्मीजींचे पण भाग्य देवता किंवा लक्ष्मीजींचे पण पती आहेत किंवा त्यांचे पण इष्ट देवता आहेत. आणि आपण ब्रह्मसंहितेतील तो श्लोक पाहण्याचा प्रयत्न करू.
ठीक आहे, कृपया आपण सर्वांनी हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभूजीच माताजीच. चिंतामणी प्रकर सद्मशुकल्पवृक्ष मणि प्रकर सद्मसु कल्पवृक्ष लक्षाव्रतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्षावृतेषु लक्ष्मी सहस्रशतसम्भ्रमसेव्यमानम् गो गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. तर खूप सुंदर श्लोक आहे. याच्यामध्ये भगवंतांच्या भगवत धामाचं वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या धामामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या धामामध्ये कशा प्रकारे प्रत्येक धुळीचा जो कण आहे, मातीचा जो कण आहे, तो चिंतामणी मातीने बनलेला आहे. म्हणजे प्रत्येक जो कण आहे तो चिंतामणी आहे. चिंतामणी म्हणजे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. त्याच प्रकारे प्रकर सद्मशु कल्पवृक्ष, आणि प्रत्येक वृक्ष, प्रत्येक झाड जे आहे ते कल्पवृक्ष आहे. आणि लक्षावृतेषु सुरभिर अभिपालयन्तम, आणि भगवंत लक्षावधी लाखो गायींना, सुरभी गायींना त्यांचे रक्षण करण्यामध्ये, त्यांना चरण्यासाठी घेऊन जाण्यामध्ये मग्न आहेत. आणि लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेव्यमानम, सहस्त्र हजारो लक्ष्मी भगवंतांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत वैकुंठ धामामध्ये. अशा गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी, अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत गोविंदांना मी प्रणाम अर्पण करतो किंवा आदर प्रणाम अर्पण करतो. तर शास्त्रात सांगितलंय की अशा प्रकारे भगवंतांची व्यवस्थित प्रकारे जर आपण भक्ती केली तर लक्ष्मी देवी ह्या निश्चितच अशा भक्तांवर आपली कृपा निश्चितच ठेवतील. त्याच्यामुळे भगवत भक्तांनी लक्ष्मीची वेगळ्या प्रकारे अर्चना करण्याची गरज नाहीये, किंवा केली तरी पण लक्ष्मी आणि नारायण या दोघांची पूजा करणं हे जास्त योग्य आहे लक्ष्मी देवींची पूजा करण्याऐवजी. जसं की आपण साधं उदाहरण नेहमी देतो की कोणत्याही पतिव्रता स्त्रीला जर आपल्याला त्यांना बोलवायचं आहे घरी, तर योग्य बोलवण्याचा मार्ग काय आहे की त्यांचे जे मिस्टर आहेत, पती आहेत, त्यांना आदर सत्काराने बोलवणं आणि सहकुटुंब बोलवणं, तो योग्य मार्ग आहे. ना की कोणत्या स्त्रीला जर त्यांनाच आमंत्रण दिलं, पतीला जर आमंत्रण दिलं नाही, तर त्यांना ते योग्य वाटणार नाही. का? कारण एका पतिव्रता स्त्रीसाठी पतीचा आदर सन्मान व्यवस्थित होणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे कारण लक्ष्मीजींचे जे लक्ष्मीपती किंवा स्वामी जे आहेत ते भगवंत आहेत. भगवंतांची व्यवस्थित प्रकारे सेवा भक्ती करणं हेच लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. आणि तात्पर्याच्या पुढच्या भागामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की कशा प्रकारे अशा बद्ध जीवांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना हे दाखवण्यासाठी की सर्व या भौतिक जगातील सर्व व्यक्तींचे स्वामी कोण आहेत हे दाखवण्यासाठी भगवंत स्वतः रासलीला त्यांनी प्रकट केली, ज्याच्यामध्ये की त्यांनी हजारो वेगवेगळ्या ललनांसोबत गोपींसमवेत रासलीला प्रकट केली, हे दाखवण्यासाठी की या भौतिक जगातील लोक जे भगवंतांच्या लीलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. श्रील प्रभुपादजी नेहमी सांगायचे की भगवंतांनी कृष्णांनी 7 वर्षांचं असताना गोवर्धन पर्वत उचलला आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर आणि 7 दिवस आणि 7 रात्र तो उचलून धरला. तर लोक ज्यावेळेस अनुकरण करण्याचा विचार करतात त्यावेळेस हा विचार करत नाहीत की आपण जर खरंच अनुकरण करायचं तर अगोदर भगवंतांनी गोवर्धन उचलला, आपण
एक छोटासा दगड तरी 7 दिवस आणि 7 रात्र डाव्या करंगळीच्या टोकावर उचलू शकतो का? जर ते करू शकत नसाल तर आपण भगवंतांच्या बाकीच्या कार्यांचं जसं रासलीला इत्यादी यांचं अनुकरण नाही करायला पाहिजे. आणि भगवंतांनी या रासलीलेद्वारे हा सिद्धांत प्रकट केला या भौतिकवादी लोकांच्या समोर, की कशाप्रकारे सर्व व्यक्तींचे, सर्व स्त्रियांचे नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचे स्वामी हे भगवंत स्वतः आहेत. आणि त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी सांगायचे, की कृष्णांनी 16,108 राण्यांशी तर लग्न केलं, परंतु 16,108 तर काय 16 मिलियन किंवा 16 बिलियन पण राण्यांशी लग्न करण्यासाठी ते समर्थ आहेत. आणि असं नाही की 16,108 राण्यांशी लग्न केलं आणि कसं तरी करून त्यांना सांभाळलं. द्वारका नगरीमध्ये आपण श्रीमद भागवतामध्ये उल्लेख पाहतो, की प्रत्येक राणीसाठी मोठा महाल आणि खूप सारे तिथे सेवा करण्यासाठी सेवक आणि प्रत्येक राणीला जवळपास 10 मुलं होते. आणि अशा प्रकारे भगवंतांनी कोणत्याही गोष्टी स्वतः पण भगवंत रोज त्यांच्या भगवंतांच्या ह्याचं नाव काय होतं दरबाराचं? सुधर्मा? कुणी सांगेल का प्रभू? सुधर्मा ना? हां. तर भगवंत ज्यावेळेस सुधर्मा हे त्यांच्या राजदरबारातील राजकारभार पाहून संध्याकाळी निघायचे, तर एक कृष्ण 16,108 कृष्णांच्या रूपामध्ये परावर्तित होऊन प्रत्येक राणीच्या महालामध्ये कृष्ण असायचे. तर सांगण्याचा हेतू हा, की भगवंतांनी स्वतः दाखवून दिलं, की एक आदर्श पती म्हणून कशाप्रकारे पत्नीची काळजी घेतली पाहिजे. आणि हे भगवंताने 1 नाही, 2 नाही तर 16,108 राण्यांच्या प्रती दाखवलं. त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीने हे जाणणं आवश्यक आहे, की अंततः जे प्रोप्रायटर, कंट्रोलर आणि एन्जॉयर म्हणजे जे स्वतः सर्वांचे स्वामी आहेत, जे सर्वांचे उपभोक्ता आहेत आणि हे जे सर्वांचे नियंत्रक आहेत, ते स्वतः भगवंत आहेत आणि आपण त्यांच्या सेवेसाठी बनलेलो आहोत. एकले कृष्ण कोणता श्लोक आहे तो? एकले कृष्ण कृष्ण आर सा एकले कृष्ण आर सब एक शब्द नृत्य. मिस नृत्य. नाही, आर सब भृत्य हे तर नंतरचा शब्द आहे. एकले ईश्वर हां, एकले एकले ईश्वर कृष्ण आर सब सार भृत्य, की एकटे भगवंत हे नियंत्रक आहेत, स्वामी आहेत आणि बाकीचे सर्व जे जीव आहेत ते त्यांचे सेवक या रूपामध्ये जोडलं जाणं हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे असे भगवंत कृष्ण ज्यावेळेस एका आदर्श भक्ताच्या रूपामध्ये या भौतिक जगामध्ये अवतरित होतात चैतन्य महाप्रभूंमध्ये, त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी एका आदर्श संन्यासी रूपामध्ये भक्ती कशा प्रकारे करायची याचा संदर्भ किंवा याचा आदर्श या जगासमोर घालून दिला, की तेच चैतन्य महाप्रभू कृष्ण जे भक्ताच्या रूपामध्ये आले, ते इतके कडक जे संन्यास धर्माचे जे नियम होते त्यांचं पालन करायचे, की संन्यास धर्मामध्ये विशेषतः सांगितलंय, की संन्यासांनी स्त्रियांपासून आदरपूर्वक अंतर राखणं आवश्यक आहे. आणि चैतन्य महाप्रभू हे स्वतः त्याचं पूर्ण प्रकारे पालन करायचे. आणि ह्या अशा संन्यास धर्माचं पूर्णपणे पालन करणाऱ्या चैतन्य महाप्रभूंनी जे व्रज गोपीज आहेत, व्रज ललना गोपी आहेत, त्यांचं भगवंतांबद्दलची जी भक्ती आहे, त्याला सर्वश्रेष्ठ समर्पण हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला हा कळतो, की गोपींचं जे भगवंतांसाठीचं जे समर्पण आहे, कशाप्रकारे सर्व भक्तांमध्ये जे श्रेष्ठतेचा स्तर येतो गोपींचा, तो सर्वात श्रेष्ठ हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा भगवंत कृष्णांना सर्वात सोपा प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वगैरे केले जायचे, परंतु कलियुगामध्ये तसे मोठे मोठे यज्ञ करणे हे खूप दुष्कर काम आहे. का? कारण तेवढे शुद्ध सामग्री प्राप्त करणं किंवा तेवढे पात्र असणारे पुरोहित प्राप्त करणं हे सोपं नाहीये. त्याच्यामुळे विशेषतः कलियुगामध्ये भगवंतांसाठी संकीर्तन यज्ञ हा सांगितलाय. आणि ही गोष्ट मी बऱ्याचदा भक्तिशास्त्री किंवा भक्तिवैभव या सेशन्समध्ये पण सांगतो, की प्रत्येक भक्तानी 24 तासातून किमान एकदा, तसं तर सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस केलं तर खूप छान.
परंतु 2 वेळेस शक्य नसेल तर किमान एकदा पूर्ण कुटुंबानी सोबत येऊन हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करणं कधीही खूप छान आहे. जर आपल्याला घरामध्ये समृद्धी आणि सर्व शांतता नांदवायची असेल, खऱ्या प्रकारे जर आनंदी वातावरण जर कुटुंबामध्ये ठेवायचं असेल, तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावशाली मार्ग म्हणजे सर्व कुटुंबाने सकाळी आणि संध्याकाळी भगवंतांच्या कीर्तनामध्ये एकत्र येणं. जसं की इंग्रजीमध्ये पण आपण ती म्हण पाहतो, की "अ फॅमिली विच प्रेज टुगेदर, स्टेज टुगेदर." की असं कुटुंब जे भगवंतांच्या गुणगानामध्ये, कीर्तनामध्ये एकत्र येतं, तेच खऱ्या प्रकारे एकत्र राहू शकतं. नाहीतर आजकाल असं झालेलं आहे, की कुटुंब तर सांगण्यासाठी एकत्र पण प्रत्येक जणाच्या बेडरूममध्ये, प्रत्येकाच्या रूममध्ये स्वतःचा टीव्ही आहे आणि स 5 मिनिटं पण एकमेकांकडे बसण्यासाठी, बोलण्यासाठी वेळ नाहीये. प्रत्येकजण स्वतःच्या मोबाईलमध्ये, वेगवेगळ्या गॅजेट्समध्ये गुंतलेला आहे. त्या कुटुंबाला कुटुंब नाही म्हणता येणार. तर आपल्या कुटुंबाला आनंदीरित्या एकत्रित ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांचं आनंदाने संकीर्तन करणं आणि सकाळी सगळे तयार झाल्यानंतर आपण भगवंतांची मंगल आरती करू शकतो. सगळे एकत्र येऊन कीर्तन करू शकतो. नंतर मंगल आरती, सिंग आरती आणि तुलसी आरती. या तीनही आरती जरी आपण एका पाठीमागं एक केल्या, तरी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे निश्चित शक्य आहे सगळ्यांना एकत्रित वेळ घालवणं आणि एवढा वेळ तर आपण निश्चित देऊ शकतो, दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करण्यासाठी. आणि विशेषतः भागवतामध्ये असं सांगितलं, खूप सारे उदाहरणं पाहायला मिळतात, की ज्यावेळेस भगवत भक्त एकत्र येऊन भगवंतांची भक्ती करतात, ती गोष्ट म्हणजे कोऑपरेटिव्ह डिव्होशनल सर्व्हिस, कोऑपरेशन इन डिव्होशनल सर्व्हिस. सामंजस्याने एकमेकांना सपोर्ट करून एकत्रितपणे भगवंतांची भक्ती करणं, हे भगवंतांना कितीतरी प्रमाणामध्ये प्रसन्न करतं. जसं की आपण खूप साऱ्या उदाहरणांमधून पाहतो. अ, जसं की जे प्रचेतस प्राचीन बरी यांचे जे मुलं त्यांनी एकत्र येऊन कशाप्रकारे भगवत भक्ती केली आणि भगवंत स्वतः त्यांच्या पुढे अवतरित झाले, त्यांच्या एकमेकांच्या प्रती असणाऱ्या स्नेहभावामुळे, सर्व भावांमध्ये असणाऱ्या स्नेहभावामुळे. तर सांगण्याचा हेतू हा, की कुटुंबासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याला 5 पैसे पण वेगळे खर्च करण्याची गरज नाहीये. सकाळी किंवा संध्याकाळी आपण किंवा दोन्ही वेळेस ते सर्वात छान राहील. एकत्र येऊन कीर्तन करू शकतो. संध्याकाळी भगवंतांना ज्यावेळेस आपण शयन आरती करतो, त्यांना झोपी घालण्याच्या अगोदर आपण कीर्तन करू शकतो 10 ते 15 मिनिट आणि सकाळी पण 15 मिनिट ते अर्धा तास मंगल आरती, नरसिंग आरती आणि तुलसी आरती इत्यादी करू शकतो. आणि असे भगवंत भगवद्गीतेतल्या श्लोकाचा संदर्भ देऊन श्रील प्रभुपादजी सांगतात, की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीचे आणि अपोहनमच म्हणजे विस्मरणाचे किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्ती आहे, त्याचे जे प्रदाता आहेत ते भगवंत स्वतः आहेत. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः मृतस्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. की सर्व स्मृती, ज्ञान आणि विस्मरण या सर्वांचे देणारे दाता हे भगवंत स्वतः आहेत. तर आपण पुढे जाऊ. त्याचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. कशा प्रकारे भगवंत सर्वांचे स्वामी आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा सरळ मार्ग कोणता? जसं की आपण पाहतो वेगवेगळ्या काही काही मोठे अधिष्ठान किंवा पूजा काही काही वेळेस काही लोक मांडतात, तर छान आहे ते. परंतु अशा मोठ्या प्रकारे व्यवस्था न करता हे भगवंतांचं खूप साध्या सरळ रित्या सर्व कुटुंबासमवेत आपण खऱ्या प्रकारे पूजन यशोगान करू शकतो कीर्तनाच्या माध्यमातून आणि ज्याच्यासाठी खूप वेगळा काही खर्च करण्याची पण गरज नाहीये. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच या मुद्द्यावर? हरे कृष्ण. प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस मॅम. ते भजामी, आता कृष्णम भजामी जे होतं ते श्लोक कशामधला आहे? एक मिनिट हा. कोणतं म्हटलं तुम्ही?
आपल्याला मगाशी तुम्ही आमच्याकडनं सगळ्यांनी म्हणून घेतलं ना, अच्छा गोविंदम अच्छा भजामी. अच्छा ब्रह्मसंहिते मधल्या माताजी ब्रह्मसंहिता. तर तो अच्छा, ब्रह्म. तुम्हाला तुम्ही याचं छोटं पुस्तक मिळतं मंदिरामध्ये किंवा तुम्ही बर, ऑनलाईन पण पाहू शकता. ओके. ब्रह्मसंहिता. ओके. ब्रह्मसंहिता. तर चैतन्य महाप्रभू ज्या वेळेस साऊथ इंडिया दक्षिण भारत यात्रेवर होते, त्यावेळेस त्यांना ब्रह्मसंहितेचा हा 5वा अध्याय सापडलेला, ज्याच्यामध्ये जवळपास 35 श्लोक आहेत आणि ह्या श्लोकांचा जो संदर्भ आहे चैतन्य महाप्रभूंनी तो अधिकृत संदर्भ म्हणून स्वीकार केला. आणि याच्यामध्ये भगवंत कशा प्रकारे त्यांच्या भगवत धामामध्ये राहतात, भगवत धामाचं वर्णन खूप सुंदररित्या केलेलं आहे. तर आपल्याला भगवत धामाबद्दल आकर्षण प्राप्त होण्यासाठी खूप चांगला श्लोकांचा संग्रह आहे माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच? मग हा जो उपाय आता मी नाही सांगितला, शास्त्रामध्ये सांगितलाय. श्रील प्रभुपादजी बऱ्याच ठिकाणी सांगतात की कलियुगामध्ये बरेच चॅलेंजेस, म्हणजे बरेचसे चॅलेंजेसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आव्हानं आहेत आणि बरेचसे स्ट्रेंथ म्हणजे संघर्ष. संघर्ष. बरेचसे संघर्ष आणि स्ट्रेंथ म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या शक्ती प्रदान करणाऱ्या आहेत, आध्यात्मिक शक्ती प्रदान करणाऱ्या. तर त्या आध्यात्मिक शक्ती प्रदान करणाऱ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे संकीर्तन. तर घरामध्ये कुठे पण आपल्याला वाद, संघर्ष दिसत असेल, तर त्याला थांबवण्याचा सगळ्यात श्रेष्ठ आणि सोपा मार्ग म्हणजे पूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन भगवंतांचा गुणगान करणं, कीर्तन करणं. क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 21. यद अंग्रयध्यान समाधिदौतया धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः वदन्ति चैतत्कवयो यथा रुचम् स मे मुकुन्दो भगवान् प्रसीदता. अलका माताजी, हरे कृष्ण. अलका माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हरे कृष्ण. बाकीचं कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? मी वाचू का? रसिका माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्णच मुक्ती प्रदान करणारे आहेत. अधिकारी पुरुषांचे चरणानुगमन करून भगवंताच्या चरण कमळांचे क्षणोक्षणी चिंतन करणारे समाधिस्थ भक्त त्या परमसत्याचे दर्शन घेऊ शकतात. परंतु विद्वान तर्कवादी मात्र स्वतःच्या कल्पनेनुसार त्यांचे चिंतन करतात. असे हे भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. तात्पर्य: ध्यानयोगी हा इंद्रिय संयमनाचा कठोर परिश्रमानंतर प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करणाऱ्या परमात्म्याचे केवळ दर्शन घेण्यासाठी योग समाधीत स्थित होऊ शकतो. परंतु शुद्ध भक्त हा भगवंताच्या चरण कमळांचे प्रतिक्षण स्मरण केल्याने तत्काळ खऱ्या अर्थाने समाधिस्थ होतो. कारण अशा साक्षात्कारामुळे त्याचे मन व बुद्धी हे भौतिक सुखोपभोगरूपी विकारांपासून पूर्णपणे शुद्ध होते. आपण या जन्ममृत्यूच्या सागरात पतित झालो आहोत असे शुद्ध भक्त मानतो व आपल्या उद्धारासाठी भगवंताकडे अखंड प्रार्थना करीत असतो. भगवंताच्या दिव्य चरण धुळीचा केवळ एक कण बनण्याची त्याची उत्कट इच्छा असते. भगवंताच्या कृपेने त्याला इंद्रिय तृप्तीविषयी यत्किंचितही आकर्षण राहत नाही आणि कल्मशांपासून दूर राहण्यासाठी तो सदैव भगवंताच्या चरण कमळांचे चिंतन करतो. महान भगवत भक्त राजा कुलशेखर यांनी म्हटले आहे की कृष्ण त्वदीय पंजरा.
जप हा, मी त्वदीय पदपंकजप तरांतम अदैव मे विशतु मानस राजहंस हा हरे प्राण कृष्ण माताजी, आपण त्याला व्यवस्थित मीटर मध्ये म्हणण्याचा प्रयत्न करू. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांतम अद्य मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण सम एकफवात पित्तये कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. येस माताजी. हे भगवान, हे कृष्ण, माझे मनरूपी राजहंस तत्काळ तुमच्या कमळनाळ रूपी चरणकमळांमध्ये प्रविष्ट होऊन त्यामध्येच गुंतून राहू दे. अन्यथा मृत्यूसमयी ज्यावेळी माझा कंठ कफाने दाटून येईल त्यावेळी मी कसे काय तुमचे स्मरण करू शकेन. हंस आणि कमळनाल यांच्यात जवळचा संबंध असतो. त्यासाठीच ही तुलना अतिशय समर्पक आहे. म्हणून परमहंस झाल्याविना कोणीही भगवंताच्या कमळ जालामध्ये प्रविष्ट होऊ शकत नाही. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की मानसिक तर्कवाद्यांनी विद्वतेच्या बळावर अनंत काळासाठी तर्क केला तरीही त्यांना परमसत्याचा किंचितही साक्षात्कार होऊ शकणार नाही. अशा मानसिक तर्कवाद्यांसमोर प्रकट व्हावे की न व्हावे याचा अधिकार भगवंत स्वतःजवळ राखून ठेवतात. असे तर्कवादी भगवंताच्या चरणकमळ नालरूपी जाळात प्रवेश करू शकत नसल्यामुळे त्यांचे अंतिम निष्कर्ष पूर्णपणे विरोधाभासात्मक असतात आणि सरते शेवटी स्वतःच्या आवडीनुसार यथारुचम जितके निष्कर्ष तितकेच मार्ग यथा मत ततो पथ असे म्हणत ते अर्थहीन तडजोड करतात. परंतु भगवंत म्हणजे काही तर्काच्या बाजारपेठेत सर्व गिराईकांना खुश करणारा दुकानदार नव्हे. भगवंत हे भगवंतच परमपुरुष परमसत्य आहेत आणि सर्वांनी आपणासच शरण यावे असा त्यांचा आग्रह असतो. एक शुद्ध भक्त पूर्वाचार्यांच्या अर्थात पूर्व अधिकारी पुरुषांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या पारदर्शक माध्यमाद्वारे भगवंताचे दर्शन घेऊ शकतो. अनुपश्यंती शुद्ध भक्त हा कल्पना विलासाने किंवा मानसिक तर्कवादाने भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न कधीच करीत नाही, तर तो आचार्याच्या पदचिन्हांचे अनुगमन करून त्यांना पाहतो. महाजनो येन गतास पंथा. त्यामुळेच भगवंत व भक्तांच्या संदर्भात वैष्णव आचार्यांच्या निष्कर्षात मतभेद नसतात. श्री चैतन्य महाप्रभू निक्षून सांगतात की जीव हा भगवंताच्या नित्य दास आहे व तो भगवंताशी एकरूप आणि भिन्नही आहे. श्री चैतन्य महाप्रभूंचे हे तत्व चारही वैष्णव संप्रदायांनी मुक्तीनंतरही भगवंताचे नित्य दास्यत्व करावे लागते हे मत स्वीकारले आहे. भगवंत व आपण एकच आहोत असे म्हणणारे एकही अधिकारी वैष्णव आचार्य नाही. सर्वतोभावे भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न असलेल्या शुद्ध भक्तांची नम्रता ही त्याला अशी समाधीस्थ अवस्था प्राप्त करून देते की ज्याद्वारे त्याला सर्वच गोष्टींचा साक्षात्कार होतो. भगवद्गीतेत 10.10 सांगितल्याप्रमाणे प्रामाणिक भक्तांसमोर भगवंत स्वतःहून प्रकट होतात. भगवंत प्रत्येकातील बुद्धीचे स्वामी अभक्तांच्या सुद्धा असल्याने ते त्यांच्या भक्ताला योग्य बुद्धी देतात की जेणेकरून तो शुद्ध भक्त भगवंत आणि त्यांच्या शक्तीविषयींचे तत्व जाणून घेतो. परमसत्याविषयीच्या तार्किक सामर्थ्याद्वारे किंवा शाब्दिक जंजाळामुळे परमसत्य कोणासही प्रकट होत नाही. भक्ताच्या सेवाभावामुळे पूर्णपणे संतुष्ट झाल्यावरच ते त्या भक्तास प्रकट होतात. शुकदेव गोस्वामी हे काही मानसिक तर्कवादी किंवा जितके मार्ग तितकेच निष्कर्ष यतो मत ततो पथ अशी तडजोड करणारे नव्हते. उलट पक्षी ते केवळ भगवंतानाच प्रार्थना करतात व त्यांच्या दिव्य आनंदाचे आवाहन करतात. हाच भगवंतांना जाणण्याचा मार्ग आहे. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी भगवत भक्तांचा वेगवेगळ्या प्रकारचे जे भगवंतांवर ध्यान मार्गाने स्मरण करणारे जे योगीज आहेत त्यांच्याशी तुलना करतात की ज्ञानमार्गाने जे भगवंतांवर ध्यान करणारे स्मरण करणारे जे योगी आहेत त्यांना आपले इंद्रिय संयमित करण्यासाठी खूप कठोर तपस्या करावी लागते.
जसं शिला प्रभुपादजी बऱ्याचदा उदाहरण देतात विश्वामित्र यांचं, की कशाप्रकारे विश्वामित्र हे स्वतःच्या इंद्रिय नियमनासाठी अ, उष्णतेच्या काळामध्ये अ, उन्हाळ्यामध्ये कशाप्रकारे वाळवंटासारख्या खूप उष्ण ठिकाणी आपल्या शरीराच्या पूर्ण सर्व पूर्ण चारही बाजूला वर्तुळामध्ये अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये कठीण तपस्या करायचे किंवा थंडीच्या काळामध्ये अलकनंदा नदीच्या गारठलेल्या, गोठलेल्या पूर्ण पाण्याच्या मध्ये उभं राहून भगवंतांना स्मरण करण्याचा प्रयत्न करायचे. इतकी कठोर तपस्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पण शास्त्र सांगतं, की कशाप्रकारे विश्वामित्र यांचा एक वेळेस नाही, तर 2 वेगवेगळ्या वेळेस त्यांच्या अ, योग साधनेच्या स्तरावरून त्यांचं अधःपतन झालं. परंतु याच्या विरुद्ध एक साधा भक्त हा केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाऊन आणि भगवंतांचा नित्यपणे कीर्तनाच्या माध्यमातून, जपाच्या माध्यमातून त्यांचं यशोगान गाऊन हा तेच इंद्रिय नियंत्रण हे कितीतरी साध्या प्रकारे प्राप्त करू शकतो. परंतु त्यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. श्रील प्रभुपाद उदाहरण देतात, कुलशेखर यांचं, जे की भगवंतांचे महान भक्त होऊन गेले आणि ते राजा होते, महाराज कुलशेखर. तर दक्षिण भारतामध्ये हे होऊन गेले. तर त्यांनी भगवंतांना अर्पण केलेली एक प्रार्थना खूप प्रचलित आहे. त्याचं नाव आहे मुकुंद माला स्तोत्र. तर त्या मुकुंद माला स्तोत्रामध्ये एक खूप सुंदर प्रार्थना येते. आपण कृपया एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांतम कृष्ण पदपांगर पांडुरांतम अद्यैव विशतु मानस राजहंसः अद्वैत मे विरतु मानस राजहंसः प्राणः प्रयाण सम एकफवात पित्तै न प्रयाण समय कपवे वात पित्तै कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते कंठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते. तर हे महाराज कुलशेखर भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहेत, की हे कृष्ण, तुम्ही कृपया आत्ता या क्षणी माझ्या मनाचा जो राजहंस आहे, आपल्या चरण कमळांच्या पंकज रूपी म्हणजे जे आपले चरण कमळ आहेत, त्यांच्यामध्ये ह्या राजहंसाला आश्रय घेऊ द्या. का? कारण आत्ता ज्यावेळेस माझे इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत, शरीर व्यवस्थित काम करत आहे, त्यावेळेस माझ्या मनाला आपलं स्मरण करणं हे खूप सोयीस्कर आहे, शक्य आहे. परंतु प्राण प्रयाण समये कफवात पित्तये, ज्यावेळेस प्राण शरीर सोडण्याची येईल, त्यावेळेस आपल्या शरीराची स्थिती ही काही खूप कम्फर्टेबल आत्ता आहे तशी राहत नाही. कशी राहते? कुलशेखर महाराज सांगतात, की प्राण प्रयाण समये कफवात पित्तय, की जो घसा आहे, गळा आहे, तो पूर्ण कफ, वात, पित्त इत्यादी वेगवेगळ्या गोष्टींनी पूर्ण गळा हा चोक्ड होतो आणि व्यक्तीला कोणताही शब्द उच्चारणं पण खूप अवघड होऊन जातं. आणि कंठावरोधन विधौ, की या सर्व गोष्टींनी कंठ हा अवरोधन म्हणजे पूर्ण भरलेला जातो आणि अशा वेळेला स्मरण कुतस्ते, हे भगवंत अशा शरीराच्या कठीण अवस्थेमध्ये आपलं स्मरण करणं किती शक्य आहे? खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आत्ता ज्यावेळेस शरीर हलतं, फिरतं, इंद्रिय व्यवस्थित आहेत, त्यावेळेस आपण जर भगवंतांच्या स्मरणाची व्यवस्थित प्रकारे सवय लावून घेतली, तरच श्रील प्रभुपादजी सांगतात, आपल्याला मृत्यूच्या वेळेला ज्यावेळेस शरीराची अवस्था खूप बिकट होऊन जाते, त्यावेळेला भगवंतांचं स्मरण शक्य होईल. आत्ता जर आपण त्या स्मरणाची सवय नाही लावली, नियमितपणे जप करण्याच्या माध्यमातून, नियमितपणे भगवंतांच्या सुंदर अर्चविग्रहांचं दर्शन घेण्याच्या माध्यमातून, नियमितपणे भगवंतांचं सुंदर कीर्तन करण्याच्या माध्यमातून जर आपण भगवंतांच्या स्मरणाची सवय नाही लावली, तर मृत्यूच्या वेळेला खूप अवघड परिस्थितीतून जात आहे असतं,
त्यावेळेस भगवंतांचं स्मरण हे सोपं राहणार नाहीये. सर्वांना पटतं का प्रभूजी हे? हरे कृष्ण. कुलशेखर महाराज जे हो सांगत आहेत ते? हो 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 प्रभूजी. प्रभूजी. आणि मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांनी एका मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीला पाहिलंय. मृत्यू ही एवढी साधी सोपी गोष्ट नाहीये. मी स्वतः बरेच जण पाहिलेले आहेत. ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस सर्वात अगोदर आमचे जे मी ज्या ठिकाणी शिकण्यासाठी राहायचो, त्या ठिकाणचे घरमालक त्यांची आई, ज्यांचं वय 85-90 पेक्षाही अधिक होतं आणि बऱ्याचदा वृद्धापकाळामध्ये मी पाहिलं की इतकं शरीर जर्जर होऊन जातं, इतकं जास्त अधिक प्रमाणामध्ये त्रास द्यायला लागतं, की व्यक्ती हा स्वतः प्रार्थना करतो की मला मृत्यू प्राप्त व्हावा, पण मृत्यू काही लवकर प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे खूप आवश्यक आहे, अशा परिस्थितीमध्ये जर भगवंतांना आठवायचं आहे, तर आपल्याला अगोदर आत्ता हातपाय चांगले असताना भगवंतांच्या स्मरणाची सवय करून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नंतर मी मोठं झाल्यानंतर माझ्या आजीचं पण वृद्धापकाळ पाहिला, की जवळपास 1.5 ते 2 वर्ष खूप कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे वय पण अधिक होतं. पण सांगण्याचा हेतू हा, की ती व्यक्ती मृत्यूला मागत आहे, की लवकर मृत्यू प्राप्त व्हावा. पण ती वेळ आल्याशिवाय मृत्यू काही लवकर येत नाही. तर सांगण्याचा अर्थ हा, की वृद्धापकाळामध्ये नैसर्गिक मृत्यू ही साधी सरळ गोष्ट नाहीये. आणि त्याच प्रकारे बाकीचे पण काही जण मी हॉस्पिटलमध्ये पण जाताना पाहिलेले आहेत. तर अक्षरशः 20-20 ते 24-24 तास डॉक्टर सांगतात, की आता हा व्यक्ती कधीही जाऊ शकतो, परंतु प्राण काही लवकर सुटत नाही. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा, की खूप कठीण परिस्थिती असते शरीरासाठी आणि त्यावेळेला ज्यावेळेस आपले इंद्रिय आपल्या मनाप्रमाणे चालत नाहीत आणि इंद्रिय आपल्यासोबत सहकार्य करत नाहीत, अशा वेळेला भगवंतांचं स्मरण करणं सहज शक्य नाहीये. त्याच व्यक्तीला अशा कठीण परिस्थितीमध्ये भगवंतांचं स्मरण करणं शक्य आहे, ज्याने पूर्ण जीवनभर भगवंतांचं स्मरण करण्याचा अभ्यास केलेला आहे, सवय करून घेतलेली, प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच व्यक्तीला शक्य आहे. क्लिअर आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. हो प्रभूजी. हरे 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 कृष्ण. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की अशा भगवत भक्तांसाठी ज्यांनी पूर्ण जीवनभर भगवंतांच्या स्मरणाचा ध्यास घेतलेला आहे, त्याचं नियमित स्मरण केलेलं आहे त्यांचं, अशाच व्यक्तींना जो खरा मतितार्थ आहे, भगवंतांना जाणण्याचा तो कळू शकतो. आणि काही मायावादी व्यक्तींचं उदाहरण दिलेलं आहे, तर्कवाद्यांचं, जे की मनाला वाटेल तसे काही मार्ग शोधून काढतात, जे की शास्त्रात सांगितलेल्या निष्कर्षाच्या विपरीत आहेत. जसं एका मायावादी व्यक्तींनी एक मार्ग सांगितला, यतो मत ततो पथ. याचा अर्थ की तुम्ही कोणत्या मार्गाचं आवडेल त्या मार्गाचं पालन करा, शेवटी तुम्हाला भगवंत प्राप्त होतील. परंतु शास्त्र हे नाही सांगत आहे. आपले वैष्णव आचार्य हे नाही सांगत आहेत. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की उदाहरणार्थ तुम्हाला दिल्लीला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे. पण तुम्ही कोलकाताला जाण्याच्या ट्रेनचं तिकीट काढून त्या कोलकाताच्या ट्रेनमध्ये बसलेला आहात. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत, की कोणतीही ट्रेन मला पाहिजे ती ट्रेन घेईल मी आणि बसेल आणि मला पाहिजे त्या गंतव्य ठिकाणी जावयास मिळेल, असं अजिबात नाहीये. जर आपल्याला दिल्लीला जायचं तर योग्य तिकीट काढून योग्य त्या ट्रेनमध्ये बसणं अपेक्षित आहे. त्याच प्रकारे जर आपल्याला भगवंत प्राप्त करायचे तर भगवंतांच्या भक्ती मार्गाचा जसा उल्लेख केला गीता भागवतामध्ये, त्या मार्गाचं पालन करणं आवश्यक आहे. पाहिजे तो मार्ग आपण पालन करू आणि शेवटी भगवंत प्राप्त होतील अशी अपेक्षा करू तर हे निष्फळ आहे. तर आपण इथे थांबू. प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. प्रभूजीच माता. आणि एकदा तुम्हाला हे पुस्तक पण दाखवतो. खूप सुंदर पुस्तक आहे, मुकुंद माला स्तोत्र. तर तुम्हाला पण कधी चान्स मिळाला तर जरूर हरे कृष्ण, जरूर तुम्ही हे वाचण्याचा प्रयत्न करा. प्रभूजीच माताजीच. कसं दिसतं हे? हा, अशा प्रकारचं पुस्तक आहे, मुकुंद माला स्तोत्र. गेलं.
अशा प्रकारे हिरव्या कलरचं कव्हर आहे आणि खूप सुंदर त्याच्यातले श्लोक आहेत. तर मराठीत पण उपलब्ध असावं आणि जास्त नाही, 60-70 रुपयाला आपल्याला भेटून जाईल इस्कॉनच्या कोणत्याही मंदिरामध्ये. पण खूप सुंदर प्रार्थना कुलशेखर महाराजांच्या याच्यामध्ये आहेत आणि श्रील प्रभुपादांच्या द्वारेच या प्रार्थनांना तात्पर्य पण देण्यात आलेलं आहे, अनुवाद आणि तात्पर्य. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हा, कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभूजी. ब्रह्मपुराण आणि ब्रह्मसंहिता यामध्ये हा. काय फरक आहे? ब्रह्म संहिता जी आहे प्रभूजी, ती ब्रह्माजींनी भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थना आहेत आणि आपण कोणत्याही प्रार्थनांना किंवा शास्त्रांना प्रमाणित मानतो गुरु साधू शास्त्र या आधारावर, म्हणजे आपल्या आचार्यांनी प्रमाणित केलेले. कारण तसं पाहायला गेलं तर खूप सारे शास्त्र आहेत, परंतु त्याच्यातले सर्वच शुद्ध भक्तीचा प्रचार प्रसार करणारे नाहीयेत. काही बरोबर. कर्मकांडाचा प्रचार प्रसार करणारे पण शास्त्र आहेत. त्याच्यामुळे आपण सामान्यतः विशेषतः गीता आणि भागवत आणि याच्यासोबत जे आपल्या पूर्व आचार्यांनी प्रमाणित केलेले जे शास्त्र आहेत त्यांना आपण ग्राह्य धरतो किंवा आपल्या अभ्यासासाठी मानतो. तर ब्रह्मसंहिता हे चैतन्य महाप्रभूंनी प्रमाणित केलेलं आहे की त्याच्या मधील जे श्लोक आहेत ते शुद्ध भक्तीचा जो भागवत मार्ग आहे त्याच्या अनुसरून आहेत. तर त्याच्यामुळे आपण तो स्वीकारतो. परंतु ब्रह्मपुराण हे पुराणांपैकी एक आहे आणि मी तर स्वतः त्याचा पूर्ण अभ्यास केलेला नाहीये ना, तर गुरु शिष्य परंपरेमध्ये त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला आपण पूर्णपणे प्रमाणित त्याशिवाय नाही मानू शकत. बरोबर. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच प्रभुजी, माताजीच. गीत गोविंदमचं सुद्धा आहे का? हा पादद्वारे? हा, गीत गोविंद जेवढं माझ्या लक्षात आहे हे जयदेव गोस्वामींनी हो रचित आहे ना माताजी? हो 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 प्रभुजी. हा, तर हे निश्चित खूप याच्याबद्दल पण मी ऐकलंय की जयदेव गोस्वामी हे वैष्णव आचार्यांपैकीच एक आहेत. तर त्यांचं लिखाण हे निश्चित प्रमाणित आहे. परंतु एक आपण छोटासा हे यार्डस्टिक किंवा ठोक वापरायला पाहिजे. तो कोणता? की अगोदर भगवद्गीता व्यवस्थित समजून घेणे आणि मग भागवत, चैतन्य चरितामृत आणि भगवद्गीतेच्या पण अगोदर श्रील प्रभुपादांचे जे स्मॉल बुक्स सर्व आहेत तो कॅटलॉग पूर्ण व्यवस्थित कव्हर करणे आणि मग बाकीच्या आचार्यांचे लिखाण अभ्यास करण्यासाठी आपण मोकळे आहोत. पण हे अगोदर कव्हर असणं ह्या सिक्वेन्समध्ये चांगलं आहे माताजी. ठीक आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित ते प्रमाणित आहे, परंतु बाकीचे महत्वाचे ग्रंथ आहेत ते अगोदर कव्हर असणं आवश्यक आहे. हो प्रभुजी, माझ्याकडे आहे ऑलरेडी गीत गोविंदमचं पुस्तक, पण अच्छा. हिंदीमध्ये आहे आणि त्याच्यात जे शब्द जे आहेत त्याचा अनुवाद जो आहे खूप हेवी आहे, तर मला कळत नव्हतं म्हणून मी मराठीमध्ये बघत होते. अच्छा श्रील अच्छा प्रभुपादांचं असलं असतं तर अच्छा. हा व्यवस्थित त्याच्यासाठी मी हा, विचार. मी तरी पाहिलेलं नाहीये माताजी मोस्टली. आणि हे पहा इथे, हे पण मी तुम्हाला आपल्या याच्यावर शेअर करतो चॅटवर एकदा, की श्रील प्रभुपादांचे पुस्तकं वाचण्याची जी सजेस्टेड ऑर्डर आहे, सिक्वेन्स आहे, ती पण खूप क्रमाक्रमाने छान प्रकारे दिलेली आहे भक्तांच्या द्वारे. तर हे आपण एकदा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर बाकीचं पण आपण अभ्यास करण्यासाठी निश्चित करू शकतो. परंतु हे मिनिमम सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे एकदा व्यवस्थित तरी किमान. ठीक आहे प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. हो प्रभुजी. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर हरे प्रणाम. कृष्ण. कृष्ण प्रभुजी, सादर हरे प्रणाम. कृष्ण दंडवत प्रभुजी, सादर दंडवत. प्रणाम.